मी असंच एक पाहणी केली अंगणवाडीची. त्यामध्ये तिथे नळाची सोय नव्हती, तर आम्ही चहांदे सरांच्या हातानं असंच व्हिडिओ एक तयार केला आणि त्यांच्याकडे त्या व्हिडिओच्या मार्गदर्शन म्हणजे माध्यमातून निरोप कळवला. तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुरंतमध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येऊन ग्रामपंचायतीतील सरपंच, चपराशी या लोकांनी येऊन ग्रामपंचायत अंगणवाडीमध्ये नळाची आणि किचनला दार लावण्याची म्हणजे काम पूर्ण केला. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील जवराबोडी गट ग्रामपंचायत आकापूर येथील अंगणवाडीमध्ये स्थापन झाले तेव्हापासून स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. तसेच कळमगाव येथील अंगणवाडीमध्ये चक्रीवादळ आल्यामुळे सोलर पॅनल उडून गेले. 9 महिन्यापासून सोलर पॅनल बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी मिळणे कठीण झाले. अंगणवाडी सेविकांनी आपापल्या अंगणवाडीच्या समस्या ग्रामपंचायत सरपंच, सचिव यांना लेखी व तोंडी सूचना देऊनसुद्धा कोणताही तोडगा निघाला नाही. त्यावर मी डिसेंबर 2025मध्ये व्हिडिओ बनवला होता. नळाची मागणी आहे, पाण्याची सोय नाही आहे. जसं स्पेशल तुम्हाला नळ नाही का अंगणवाडीला? नाही आहे नळ नाही आहे. म्हणजे आता उन्हाळा दिवस येऊन राहिला आहे, मुलं बाहेर निघतात. म्हणजे किचन रूमचा दरवाजा आम्हाला पाहिजे. दरवाजा गेला असल्यामुळे त्या किचन रूमचा काही सामान जाऊ शकतं. सौर-ऊर्जेची प्लेट पडल्यामुळे पाण्याची खूपच अडचण आहे. त्यामुळे आम्हाला बाहेरून पाणी आणावं लागते. मुलांना शुद्ध पाणी मिळत नाही पडल्यामुळे. प्लेट केव्हा पडली होती? किती दिवस झाले? ती म्हणजे आता वादळ वाऱ्यामुळे मे महिन्यामध्ये. तुम्ही याची सूचना ग्रामपंचायतला किंवा तुमच्या अधिकाऱ्यांनी दिली होती का? दिली ना सर, वारंवार सूचना दिली. अधिकाऱ्यांना म्हणजे सांगितलं होतं मीटिंगमध्ये मॅडमला आणि ग्रामपंचायतला सांगितले. पहिलं ग्रामपंचायतला सांगितले आम्ही. काय म्हणत? करून देतो म्हणाले. किती दिवस झाले या गोष्टीला? झाले 7-8 महिने. अजून करून दिलं नाही का? नाही. तुमची मागणी काय आता? ते दुरुस्त करून द्यावा. समस्येचा व्हिडिओ कळमगावातील उपसरपंच नितीन गजबे यांना वैयक्तिक भेट घेऊन दाखवून चर्चा केली. त्यानंतर त्यांनाच घेऊन ग्रामपंचायत गाठून ग्रामसेवक मने साहेब यांना समस्येचा व्हिडिओ दाखवण्यात आला. मने साहेबांनी व्हिडिओची तात्काळ दखल घेऊन 2 ते 3 दिवसामध्येच सोलर पॅनल लावून पाणी पुरवठा सुरळीत करून दिला. त्यानंतर जवराबोडी येथील ग्रामपंचायतला भेट देऊन तिथल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून आकापूर अंगणवाडीच्या समस्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर 4-5 दिवसामध्येच पाईपलाईन लांबवून त्या अंगणवाडीला स्वतंत्र पाणी पुरवठा सुरू करून दिला व किचन शेडला दरवाजा लावून दिला. त्याबद्दल ग्रामपंचायत कळमगाव व जवराबोडी येथील सरपंच व ग्रामसेवक व सर्व सदस्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. मागच्या डिसेंबर महिन्याच्या ग्रामसभेमध्ये तर त्या ग्रामसभेमध्ये माझ्या या 4-5 समस्यावर एक माझी समस्या पूर्ण झाली की ती अंगणवाडीची. तर त्याच्यामध्ये अंगणवाडीमध्ये नळाची सोय नव्हती, किचन रूमला दार नव्हता. ते ग्रामपंचायतवाल्यांनी त्वरित म्हणजे पूर्ण करून दिले. त्याच्यात मी ग्रामपंचायतची आभारी आहे. त्याचप्रमाणे म्हणजे काही ज्या बाकीच्या ज्या समस्या आहेत त्या अंगणवाडीच्या समस्यानुसार त्या पण पूर्ण करून द्यावा एवढीच माझी मागणी ग्रामपंचायतला आहे. आणि विनंती पण आहे की माझ्या अंगणवाडीचा गावच्या अंगणवाडीचं काम पूर्ण म्हणजे तुरंतमध्ये केला. याच्यात चहांदे सरांचं पण सहकार्य आहे आणि माझा पण आहे आणि या ग्रामपंचायतचं पण आहे. मी या चहांदे सरांच्या आणि माझ्या वतीनं मी ग्रामपंचायतची आभारी आहे. कृपाकर चहांदे हे पत्रकार अंगणवाडीचा व्हिडिओ बनवून उपसरपंच या नात्याने माझ्या घरापर्यंत आले. त्यांनी ही समस्या सांगितली की इथं असा प्रकार चालू आहे. तिथला सोलर पॅनल हा काही बऱ्याच दिवसापासून पडलेला आहे. त्याची दखल घेत त्यांना घेऊन मी ग्रामसेवकाकडे गेले असता ग्रामसेवकाने तात्काळ त्याच्यावर उपाययोजना करून चहांदे साहेबांच्या प्रयत्नातून तुरंत तो 4-5 दिवसामध्ये तो म्हणजे निकाली करण्यात आला. मार्ग म्हणजे पॅनलचा काम करण्यात आला. आज
त्यांनी परत एकदा व्हिडिओ बनवला असता आज मुलांना शुद्ध तो पाणी मिळत आहे. त्याच्यामुळे कृपाकरजी चहांदे आणि आमचे मने साहेब आभार मानतो. माझी मुलगी ही अंगणवाडीमध्ये आहे. तर या अंगणवाडीचा हा जो सोलर पॅनल आहे हा वाराधुनीने उडलेला होता. तर मग ग्रामपंचायतला वगैरे इकडे तिकडे तक्रार केली होती, त्यांनी काही दखल घेतली नाही. मग जे पत्रकार भाऊ आहेत चहांदे साहेब, त्यांनी इथे येऊन फोटो वगैरे काढले. मग त्याच्यानंतर ग्रामसेवक वगैरे आले आणि त्यांनी मग हे जे पूर्ण फिटिंग वगैरे झालं, त्यांनी मग नळाची वगैरे व्यवस्था सुरू झाली आहे. आमचे उपसरपंच साहेबांसोबत कृपाकरजी चहांदे साहेब सुद्धा आले होते आणि त्यांनी या कामाबद्दल आमच्याकडे सतत पाठपुरावा करत होते. त्या अनुषंगाने आम्हाला पण भेटी देत होते. त्या अनुषंगाने आम्हाला पण वाटलं 10% महिला बालकल्याणमधून आपण करून द्यावं. त्यांनी व्हिडिओ सुद्धा दाखवले त्याच्या पूर्वी. साहेब, त्या अंगणवाडीमध्ये पाणी पुरवठा नाही, लहान लहान मुलं कुठचा पाणी पिणार, तर तुम्ही काय उपाययोजना करायची आहे, ते सोडत बंद आहे, याविषयी त्यांनी आम्हाला सुचवलं, व्हिडिओ पण दाखवला आणि त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली. मान्य सरपंच यांच्या परवानगीने त्या सगळ्या गोष्टी घडून आल्या. सर, कोणत्या कोणत्या ग्रामपंचायतीचं काम पूर्ण केलेलं आहे? मी चिचखेड्याचं पण केलेलं आहे. चिचखेड्याचं पण केलेलं आहे. त्यांची पण सोलर योजना आपण लावून दिलेली आहे. त्यांची टीव्ही पण सुरू आहे, फॅन पण सुरू आहे. ते 15-20 तारखेपासून लावलेलं आहे. आता नुकतंच जिल्हा परिषदेला सुद्धा लावून दिलेलं आहे. आपण चिचखेड्याला पाठपुरावा केला तर जिल्हा परिषदेकडे त्यांनी काल परवा 2 दिवसाच्या अगोदरच ते फिटिंग करून दिलेलं आहे. माझ्याकडचा सोलर 9 महिन्यापासून बंद होता. वारंवार सूचना देऊन सुद्धा त्यांनी करून दिलं नव्हतं. मग चहांदे साहेबांनी त्यांनी व्हिडिओ केला आणि त्यांनी मग ग्रामपंचायतला सांगितले. त्यानंतर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक येऊन भेट दिली आणि त्यांनी सोलर सुरू करून दिला. आता सोलर चांगल्या प्रकारे सुरू आहे. पाण्याची समस्या मिटली का तुमची आता? आणि हो, पाण्याची समस्या सुद्धा मिटली आणि सोलर चांगल्या प्रकारे सुरू आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद मानतो.